बोटाला ठेच लागली तरी ऐक म्हणून ओरडणारे आपण एकीकडे आणि तलवारीच्या धारेवर निर्दयी शत्रूला जमीनदोस्त करणारे आपले राजे एकीकडे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजे, कोणत्या जन्मीचं पुण्य की तुमच्या शौर्याने पावन झालेल्या या मातीत आम्हाला जन्म मिळाला. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात आमच्यासाठी एवढं काही करून गेलात की त्यांचे पांग जन्मोजन्मी फिटणार नाहीत. आजच्या जगात कोणी कोणाचं नसतं असं आपण म्हणतो, पण जेव्हा लाखोंची फौज घेऊन स्वराज्यावर परकीय आक्रमणं झाली तेव्हा आमचे राजे ढाल आणि तलवारी घेऊन सिंहासारखे उभे होते आमच्या रक्षणासाठी. महाराजांनी स्त्रियांचं संरक्षण, मंदिरांची रक्षा, चलनव्यवस्था, समुद्री तटसुरक्षा तसेच शेतकऱ्यांसाठी सुलभ कर व्यवस्था सुरू केल्या. महाराजांनी आपल्या कारकिर्दीत आदिलशाही, कुतुबशाही, मुघल यांना पळो की सळो करून सोडलं होतं. अवघ्या 50 वर्षात एवढं सगळं करून स्वराज्य स्थापन केलं आणि ही पेटती मशाल पुढच्या पिढीच्या हातात सुपूर्द केली. निधड्या छातीने ते पूर्ण आयुष्य फक्त रयतेसाठी लढतच राहिले. महाराज, तुमच्या जगण्याचं थोडं तरी आचरण केलं ना तरी आयुष्य सार्थक होईल आमचं. काय होता तो जिव्हाळा तुमचा की शिवा काशीत बाजीप्रभू, मुरारबाजींसारख्या मावळ्यांनी हसत हसत मृत्यूलाही आलिंगन दिलं. आज जरी तुम्ही आमच्यात नसलात तरी लाखो लोकांचे दैवत आहात तुम्ही. तुम्हाला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा.